पुण्याच्या मुंडव्यातल्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात जी शक्यता व्यक्त केली जात होती तेच घडलं। राजेंद्र मुठे समितीच्या अहवालात अखेर पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली। अहवालात पार्थ पवारांचा प सुद्धा नाहीये, त्यामुळे नव्या चर्चेला आणि वादाला तोंड फुटलंय। कोरेगाव जमीन प्रकरणी पार्थला क्लीन चिट। नोंदणी विभागाच्या अहवालात नावच नाही। मुठे समितीच्या अहवालावर टीकेची झोड। अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल। दमानिया कुंभारांकडून प्रश्नांची सरबत्ती। पुण्यातल्या मुंडव्याच्या कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन खरेदीच्या गैरव्यवहाराचा पहिला अहवाल समोर आला। नोंदणी विभागाचे सहनोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। कारण या अहवालात पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेखच नाहीये। मुठे समितीने सरकारला सादर केलेल्या या अहवालात काही निरीक्षण नोंदवत निष्कर्ष काढलेत। जमीन सरकारच्या मालकीची तरी सरकारी जमिनीची नोंदणी कशी झाली याबाबत मुठे समितीने निरीक्षण नोंदवलं, ज्यात विक्रेता खरेदीदारांकडून शासनाची फसवणूक झाल्याचं आणि नोंदणी अधिकाऱ्याकडून पडताळणी न करता नोंदणी केली गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। यात दुसरं निरीक्षण आहे 7% दराने 21 कोटी स्टॅम्प ड्युटी अपेक्षित असताना केवळ 500 रुपये घेतल्याचं नोंदवलं गेलं आणि त्यातही आवश्यक कागदपत्र जोडलेले नाहीत हे स्पष्ट झालं। त्यामुळे या व्यवहारात शासनाचं 21 कोटी रुपयांचं नुकसान झालं। त्यामुळे मुद्रांक शुल्क माफीस हा व्यवहार पात्र नसल्याचा निष्कर्ष नोंदवला गेला। ई म्युटेशन मध्ये संपूर्ण जमीन जंगम मालमत्ता दाखवून नोंदणी झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। परिणामी ही कृती पूर्ण चुकीची हेतुपुरस्सर कारवाई झाल्याचा निष्कर्ष काढला गेला। खरेदीदारांनी आवश्यक प्रमाणपत्र दिलं नाही, वेगळा मसुदा तयार करून नोंदणी झाल्याचं निरीक्षणात आलं, ज्यातून दिशाभूल आणि फसवणूक झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला। या अहवालातून जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला, पण ज्या कंपनीनं ही खरेदी केली त्या कंपनीचे 99% शेअर ज्यांच्याकडे आहेत त्या पार्थ पवारांना यातून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आलं। या अहवालात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील, जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांचा उल्लेख आहे। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली। तसंच भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मुठे समितीने शिफारस देखील केली आहे। पण स्थावर मालमत्ता असलेल्या जमिनीला जंगम मालमत्ता दाखवून व्यवहार करणाऱ्या महाभाग अधिकाऱ्यांचे गॉडफादर शोधण्याची मागणी आता केली जाते। जमिनीला जंगम मालमत्ता समजणारं आपलं ऐतिहासिक जे पौराणिक पात्र आहे ते म्हणजे पवनपुत्र हनुमान। त्यानंतर तशी करामत फक्त महाराष्ट्रातले अधिकारीच दाखवत आहेत असं नक्की म्हणता येईल। पण पवनपुत्र हनुमानाने एका चांगल्या हेतूने ते काम केलं होतं, परंतु हे जे प्रशासनातले बजरंग आहेत यांचा राम कोण आहे ते माहिती नाही। सगळे मोकाट फिरत आहेत, अगदी सांडासारखे फिरत आहेत। मोकाट म्हणजे पूर्ण स्टॅम्प ड्युटी चोरून घोटाळा करून सरकारी जमिनीची खरेदी विक्री करून। हे काय एसडीओना माहीत नाही, कलेक्टरला माहीत नाही, झोपले होते काय? कस्टडियन असतात जिल्हाधिकारी, तो पण इन्व्हॉल्व आहेत। सगळ्या राजकीय दबावापोटी झालेला आहे आणि अद्यापही तो व्यवहार घोषणा करून झाली, अद्यापही तो व्यवहार रद्द झाला नाही। काय अहवाल आणायचा आहे? सरकारने सुमोटो जायला पाहिजे। मुठे समितीच्या या अहवालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी आक्षेप नोंदवत पुन्हा एकदा पार्थ पवार आणि अजित पवारांवर हल्ला चढवलाय। तसंच सूर्यकांत येवलेंच्या अटकेची मागणी दमान यांनी लावून धरली आहे। अमेडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली। आज सकाळपासून मी या RTI साठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलीसकडनं मागणी केली, मग मी ईमेल पाठवलं, सकाळपासून त्यांना RTI पाठवून सगळं पाठवून झालं होतं। आत्ता माझ्या हातात हा कागद आला आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल, कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल आणि पार्थ पवार यांच्या CDR वरनं तात्काळ त्यांचा CDR मागवावा। त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये
पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल, ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आत्तापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल. हे स्वयंघोषित समाजसेवक परदेशातून येऊन अजितदादावरती टीका करतात. या टीकेमागचं कारण फक्त त्यांचं रिचार्ज कुठंतरी झालं असेल म्हणून हे अजितदादावरती टीका करतायत. कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. पण आधी पोलिसांनी आता मुठे समितीनं पार्थ पवारांचं नाव न घेता एक प्रकारे पार्थ पवारांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांसाठी हा दिलासा मानला जातोय. पण ज्या पद्धतीनं हा तपास सुरू आहे त्यावर आता आक्षेप घेतला जातोय. त्यामुळे पुढे या प्रकरणात काय घडतं याचा अंदाज लोकांना येऊ लागलाय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.